मंडळी, जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि जर तुम्हाला तुमच्या मुलीचे लग्न करायचे असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळांतर्गत 51,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. परंतु या अर्थसहाय्य मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते जोडायचे आणि पैसे हे तुम्हाला लग्नाआधी मिळणार की लग्नानंतर मिळणार याबाबत संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहिजे. त्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भात संपूर्ण सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही. टाइम वेस्ट न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शैक्षणिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत. तथापि मुलांच्या विवाहाकरता कोणतीही योजना राबवली जात नाही. नोंदित बांधकाम कामगार लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगार संघटनाकडून मंडळात सादर निवेदनामध्ये बांधकाम कामगाराला मिळणाऱ्या अल्प वेतनामधून दैनंदिन खर्च भागवून मुलींचे विवाह करताना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब विचारात घेता नोंदित बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहाकरता 51,000 रुपये अर्थसहाय्य मंडळामार्फत देण्यात येते. या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर कामगाराला आपल्या मुलींच्या विवाहासाठी पैशाची कमतरता भासू नये. कामगारांना मुलींच्या विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या योजनेचे उद्दिष्ट आहेत. तसेच या योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य किती असणार, कसे मिळणार तर या योजनेअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी 51,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा कामगारांना होणारा फायदा कोणता तर कामगारांच्या आपल्या मुलींच्या विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तसेच कुणाकडून उधार घेण्याची आवश्यकता भासणार नाही. कामगार आपल्या मुलींच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशांसाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील. योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल. तर नोंदित बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अंतर्गत अटी व शर्ती कोणकोणत्या असतील. अर्जदाराने महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळात नोंदणी केली असणे आवश्यक आहे. कामगार किंवा त्याची पत्नी मागील 3 वर्षापासून किमान 180 दिवस कामगार म्हणून काम करत असणे आवश्यक आहे. विवाहासाठी ही योजना केवळ एकाच मुलींसाठी उपलब्ध आहे. मुलींच्या विवाह संपन्न झाल्याबाबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. नोंदित बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलात मुलींच्या नावाची नोंद असणे आवश्यक आहे. फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य दिले जाते. लग्न झालेल्या मुलींचे वय 18 वर्षापेक्षा कमी असू नये. याबाबत वयाचा पुरावा, ओळखपत्रातील नोंद, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करावे लागतील. तर या योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणकोणते लागणार तर प्रथम आपण मुलीची कागदपत्रे जाणून घेऊया. तर मुलींचा विवाह झाल्याबाबतचे प्रमाणपत्र, नोंदित बांधकाम कामगारांच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलातील मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र, मुलीचा वयाचा दाखला, 3 आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. तसेच कामगारांची कागदपत्रे कोणकोणती आहेत ते आता आपण जाणून घेऊया. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स, जन्मदाखला किंवा शाळेत सोडल्याचा दाखला, नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसांपेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर किंवा ठेकेदाराकडून आपल्याला घ्यावा लागेल. तसेच ग्रामपंचायतकडून, ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणापत्र इतके हे कामगारांचे आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. तसेच या योजनेअंतर्गत आता अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ती आपण जाणून घेऊया. तर कामगारांना आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल. सादर अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज आपल्यातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. तर या योजनेचा ऑफलाईन अर्ज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे. तिची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही डाउनलोड करता त्याला नक्की जॉईन करायला विसरू नका. डाउनलोड केल्यानंतर त्यासोबत व्यवस्थित कागदपत्रे जोडून हा अर्ज तुम्हाला जवळच्याच बांधकाम कार्यालयामध्ये जमा करावा लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असेल तुम्ही CSC केंद्रामध्ये जाऊन देखील ऑनलाईन अर्ज करू शकतात. तुम्हाला वेबसाईट पाहिजे असेल तर वेबसाईट देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तसेच जर तुम्हाला कामगार कार्यालयामध्ये अर्ज करत असेल तर तुम्ही इथून अगदी सोप्या पद्धतीमध्ये अर्ज करू शकतात. तुमचा आधार क्रमांक आणि तुमची नोंदणी झाल्याची पावती द्यावा लागेल. आता जर तुमच्याकडे नोंदणी पावती नसेल तर ती डाउनलोड कशी करायची या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील आपण कमेंट बॉक्समध्ये देत आहोत. तर तुम्ही अशा 3 प्रकारे अर्ज करू शकता. जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये DBTच्या साहाय्यानं 51,000 रुपये इतकी रक्कम ही जमा करण्यात येईल. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. योजनेअंतर्गत काही प्रश्न पडले असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. आम्ही त्याचं उत्तर नक्की तुम्हाला देण्याचे प्रयत्न करू. तसेच ही माहिती आपल्या बांधकाम कामगारांना शेअर करायला विसरू नका.
या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.